कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर काढे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठ्ठला विठ्ठला देवाधिदेवा जगत्रय जीवा परीसी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णीय गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा। माता चंद्रभागेच्या पवित्र तीरावर भूवैकुंठ पंढरपूर क्षेत्रामध्ये अधिक मासाच्या पर्व काळावर हरिभक्तिपरायण भागवताचार्य कृष्णा महाराज शास्त्री दस्तापूरकर आणि हरिभक्तिपरायण विष्णू महाराज ज्यांचं रात्री आपण कीर्तन श्रवण केलं, यांच्या माध्यमातून या अधिक मासाचा करता हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। दररोज कीर्तन, कथा, पारायण, महाप्रसाद या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेले सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक, देशाच्या, राष्ट्राच्या, मराठवाड्याच्या कान्याकोपऱ्यातून उपस्थित झालेले आपण सर्व वारकरी मंडळी, सर्वांच्या समोर सर्वांच्या पाठांतरातला जगद्गुरु तुकोबारायांचा काल्याच्या प्रकरणातला अभंग सेवेकरता घेतलेला आहे। सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू। विठ्ठला विठ्ठला आज सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी काला जो दुर्मिळ आहे तो आम्हाला प्राप्त झाला, तो काला आपल्यालाही प्राप्त व्हावा या हेतून या अभंगामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे। महाप्रसादाचा दिवस आहे, काल्याच्या कीर्तनाचा दिवस आहे आणि काल्याच्या कीर्तनाचा पल म्हणजे समारोपाचा पल असतो। प्रत्येक माणूस बॅग भरून तयार आहे, कीर्तन कधी सुटते याच्या प्रतीक्षेत आहे आणि संपूर्ण बसलेल्या मंडळीला माहीत आहे आपलं काही कीर्तन जास्त वेळ नसते, त्यामुळे खुश आहेत बघा ना।
कसे हसालेत बघा. बरेचसे महाराज मंडळी काल्याचं कीर्तन म्हणजे आपल्याला मोकाय समजतात. आता 2 तास मी सोडणार, मी त्याच्यातला नाही. मी तुमची मानसिकता ओळखू नये. आपण तयार आहेत. आता हे काही लोक तर अगोदर जेवून आलेत. कोण्याही मठात जेवायला आहे. आता हे रामकिशनरावासारखे 2दा जेवून आले सकाळपासून. आता फक्त जय विठ्ठल म्हणण्याशी बस लगेच तयार. आपण सर्वजण मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात, माझा सन्मान केलात, मला या ठिकाणी आमंत्रित केलात. आपल्याला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. या काल्याच्या बाबतीमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काला या शब्दाची जी व्याख्या केली ती व्याख्या अशी आहे, भगवंताचं नामस्मरण करणं आणि तेही प्रेमयुक्त अंतःकरणानं करणं आणि त्या नामस्मरणापासून मिळणारी प्रसन्नता, त्या भजनापासून मिळणारं समाधान, त्याचं नाव काला. विठाला 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 झाला काल. घेऊ का जय विठ्ठल? विठाला विठाला विठाला. काला म्हणजे 2 पदार्थाचं एकत्रीकरण. माझ्या समोर ज्या आता लाह्या आणून ठेवल्या, त्याच्यामध्ये दही मिसळलं की त्या दोन्ही काय होतात? एकजीव होतात. या 2 पदार्थाकडून आपल्याला एक गोष्ट शिकायची आहे. या लाह्या आणि दही, दही आणि लाही हे जसे दोन्ही एकरूप होतात, तसं जीव आणि शिव हे दोन्ही एकरूप होणं, याचं नाव काला. विठाला विठाला विठाला. जीव शिव दोन्ही एक रूप झाले, मुळीचे संचिले ठाईचे. यालाच शास्त्राचा आधार घेतला तर असं म्हणता येईल, जीव ब्रह्म ऐक्य काला. विठाला विठाला विठाला. जीवानं देवाकडं जावं, त्याच्या स्वरूपाशी एकरूप व्हावं. देव पहावया गेलो, तेथे देवची होणी ठेवलो. या अधिक मासावर ही जी गर्दी आहे ना, आषाढी कार्तिकी यात्रा भरल्यासारखी जी बाहेर गर्दी आहे ना, त्याचं कारणच ते आहे. हे संसारिक जीव भगवंताच्या दर्शनाकरता, भगवंताच्या स्वरूपाच्या प्राप्तीकरता, भगवंताच्या साक्षात्काराकरता इथं आलेले आहेत. जीव आणि शिव ही जी दिसायला 2 आहेत, हा जो द्वैताभास आहे, हे जे द्वैत आहे, हे द्वैत कमी करून अद्वैताचा सिद्धांत जो संप्रदायाचा आहे, त्या सिद्धांतावर विराजमान होण्याकरता, तो सिद्धांत सापडण्याकरता ही माणसं इकडे आलेली आहेत. विठाला विठाला. आणि हा जो परमात्मा आहे त्या विचाराचा आहे, जर माझ्याकडे कोणी आले ना, मी त्यांना परत करणार नाही. आपुलीची पद देशी दासा. आपलं पद द्यायची या परमात्म्याची जिम्मेदारी आहे, या परमात्म्याचं मोठेपण आहे. आणि म्हणून त्या दृष्टीनं माणसं इथं एकरूप होण्याकरता आलेले आहेत. याला असं म्हणतात जीव ब्रह्म ऐक्य काला. आपण सर्वजण मंडळी जाणकार आहात. एकरूप होणे म्हणजे काय? दोघातली दुरी कमी होणं. दोघातली काय कमी होणं? अंतर कमी होणं आणि दोन्ही एकरूप होणं. कशी एकरूप होणं? एक जणाकडं गडगंज संपत्ती होती. वाडा घोडा, जमीन जायदाद, सगळ्या गोष्टी होती. आणि त्याला गावामध्ये पोळ्याचा मान होता. बैल फिरवायचा पहिले पोळ्याला मारुतीरायाच्या मंदिराला बैल फिरवत असताना काय होते? मान होते. आता ते दुर्मिळ होत चाललेले, बैले राहिले नाहीत. मानपान होते पहिले. मुकदम, पोलीस पाटील, देशपांडे, त्यांची मान होती.
मग एक जणाला आमच्या गाडगे साहेबासारखा माणूस म्हणला, पाटील तुमच्याजवळ सगळं आहे, पण तुमच्या मानानं आणि तुमच्या वैभवाच्या मानानं श्रीमंतीच्या मानानं तुमच्याकडे एक गोष्ट कमी आहे. म्हणजे कोणती? म्हणजे हत्ती नाही तुमच्याकडे. काय नाही? म्हणजे हत्ती घेऊ, पण हत्तीला परवानगी नाही. मग एक त्याच्याकडे कलाकार होता, इतका कुसर होता तो, कला कुसर. त्यांनी सांगितलं, पाटील मी असा हत्ती तयार करतो तुमच्या वाड्यापुढे, हुबेहूब दिसावा. कसा दिसावा? येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी पाहावं की हा आम्हाला जिवंतच वाटतो. कसा वाटतो? आणि नुसता असा पुतळ्यासारखा दिसणार नाही. म्हणजे तो सोंड हलवणार, असा इकडं तिकडं बघणार, त्याचे कानं हलणार, इतकी माझी देखाव्यामध्ये नसतात का, देखाव्यामध्ये गणपतीच्या देवीच्या, अशी माझी कारागिरी आहे. हरकत नाही. मग त्यांनी हत्ती बनवायचं ठरवलं. वाड्याच्या पुढं हत्ती तयार केला. पोळा जवळ आला, त्याला चाकं होते, खाली टायर होते. गावात मिरवायचा हत्ती. हत्ती पुढं, मागं घोडे, मागे बैल, मागे गाय, मागं त्याच्यासमोर बँड, त्याच्यासमोर सगळे गावातले सगळे लोक फेटे बांधून असं करायचे. त्याने ठरवलं. पण पोळ्याच्या आदल्या दिवशी खांदेमळण असते. काय असते? खांदेमळण कधी होती? ज्यावेळी बैल स्वच्छ केले, बैल धुतले. योगायोगानं जो वाडा होता, त्या वाड्याच्या पाठीमागच पाठ भिंतीला समुद्र होता. समुद्र. मग बैल कुठं धुवायचे त्यांनी? समुद्राला नेऊ. म्हणजे गडी लावले होते बाहेर राज्यातले, साळे भोळे होते, तितके काही चॅप्टर नव्हते. विठ्ठल महाराजांनी साळे भोळे, विठ्ठल महाराज हरिपद प्राप्ती, हे चॅप्टर कावळा. हे साळे भोळे माणसं हे असेच आवडते देवाला. लई चॅप्टर आवडत नसते बरं. काय सांगू लागलो मी? नाही नाही, धुवायला न्यायचे. मग ते गडी जे लावले होते ते म्हणले, पाटील सगळे बैल घोडे वगैरे नेतो, हत्तीचं कसं करायचं? तसं नाही म्हणले, सगळेच धुवून आणा, ते निर्मळ दिसले पाहिजे. त्यानं हत्ती नेला धुवायला, साखळ दोंडाने बांधला. हत्ती ज्यावेळी पाण्यात धुतला गेला, म्हणले आता त्याला ते त्याच्या त्या बाकीच्या सगळ्या शेणानं ह्यानं त्यानं त्या लिदीनं ते खराब झालं असेल, त्याला मूर घालू. म्हणजे बैल जसे पोहणी घातले तसं हत्ती पोहणी घातली. बाकी हळूहळू बैल धुवून वर काढले, घोडे धुवून काढले. म्हणजे हत्ती ओढा आता एकट्याला ओढते का म्हणून ते सगळेच गडी 10-12 जण गेले. ते साखळ दोंड ओढला आणि ती साखळी ओढल्यावर साखळी हाताला आली आणि हत्ती गायब झाला. आता ते होते बाहेर राज्यातले, त्याला मराठी येत नव्हती. ते गेले, आहो आहो काय, आम्ही ज्यांच्याकडे होतो त्यांना जाऊन सांगा ह्याच्यातलं गेलं. म्हणजे त्याला हत्ती बी म्हणता येत नव्हतं आणि ज्याच्याकडे राहत होता त्याचं नावही माहीत नव्हतं. आणि आता ते जर आपण जाऊन सांगावं तर ते आपल्याला काही शिक्षा करीन म्हणून दुसऱ्याजवळ जिथं होतो आम्ही जाऊन त्याला सांगा तुम्ही ह्याच्यातलं गेलं. अरे ह्याच्यातलं गेलं काय? हत्ती म्हणता येत नाही. एलिफंट म्हणलं असतं तरी चाललं असतं, पण हे नव्हते शिकलेले साळे भोळे विठ्ठल महाराजावर. विठ्ठल महाराजाला काय आता इंग्लिश तर येतच नसेल. नाही येत, मला येत नाही, पण पोरग हुशार आहे. मग त्या हत्ती गेला असं मोठं म्हणता येत आहे. मालक धावत आला पाहिला, त्या मालकाचं पोरग हुशार होतं. ते मला बाबा 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 म्हणला, पप्पा तुम्हाला काय कळते का नाही? हत्ती कशाला धुवायला नेला? अहो म्हणला, पण ते मळकबर दिसते का? म्हणले सगळे गावात फिरवायला. अहो म्हणला, हत्ती मिठाचा होता. ते हत्ती कशाचा होता? हत्ती कशाचा होता? मिठाचा. कशाचा होता? मिठापासून तयार केलेला हत्ती. आता तो ज्यावेळी समुद्रामध्ये धुवायला मध्ये नेऊन भिजू घातला, आता तो हत्ती राहिला का गेला? कुणीकडे गेला? मीठ कुठून तयार होते? समुद्रापासून. मग तो हत्ती कशाचा तयार केलता? मिठाचा. आता तो समुद्रात गेला. आता म्हणजे काय स्वरूप काय झाला मग तो? आता जिथून आलता त्या स्वरूपाशी तो एकरूप झाला. काय रे? 1 मिनिट.
लवनाची कुंजरी मिनलिया लवन सागरी होयची ना माघारी परते जैसी म्हणा आता नोहे सारी तरी राळे लवण मेरे विता जळे लवण मेरे विता जळे टाळ टाळ मेरे विता सारिता निराळे लवन मेळविता जळे. म्हणजे याचा अर्थ महाराजांचं म्हणणं असं आहे, मिठापासून झालेली हत्तीन आता त्या समुद्रामध्ये जर तुम्ही भिजत घातली, आता ती हत्तीन काय झाली, मीठ झाली, त्या स्वरूपामध्ये समरस झाली. तशी ही जी माणसं जर परमार्थ करायला लागले, भगवंताच्या भक्तीमध्ये लीन झाले, तर चिंतने चिंतने तद्रूपता याला म्हणतात एक रूप होणे. जसं विठाला विठाला मम अंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनषष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति तैसे भूत जात सर्व किर माझेची अवयव परी माया योगे जीव दसे आले. शिश्रवण पारायण केलं काय? कितवा अध्याय? 15वा अध्याय. भगवंताचं म्हणणं आहे, हे जे जीव आहेत हे माझे अंश आहेत, माझी निर्मिती आहे, मी निर्माण केलीत. मग मी निर्माण केलेले हे जे जीव आहेत जर माझ्या भक्तीमध्ये लीन झाले तर ते माझ्या स्वरूपाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. परंतु काय करावं, अशी काही लोक आहेत, परी प्राणियाचे दैवायशे काय म्हणते, मीच न देखती. माणसं म्हणून जन्माला आलेत, ते मला जाणत नाहीत, माझ्याकडे येत नाहीत, मला मानत नाहीत. आणि मग जर ही माणसं मला मानत नसतील, मला जाणत नसतील, तर मग त्यांचा माणूस म्हणून काय उपयोग आहे जन्माला येणं. आणि म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होण्याकरता त्यानं जर भगवंताचा मार्ग धरला आणि त्या मार्गाच्या स्वरूपाशी तो जर एकरूप झाला, तर याला म्हणतात जीव ब्रह्म ऐक्य काला. विठाला विठाला मग ही देवासोबतची जी एकरूपता आहे, त्या एकरूपते करता नेमकं काय करावं लागतंय, त्याचं साधन सांगितलं की त्यानं भगवंताचं नामस्मरण घ्यावं लागतं. आणि मग त्या भगवंताच्या नामस्मरणानं ही अंतकरणातल्या प्रेम वाढीस लागल्यामुळे ही जी साधन करता करता ही साधक मंडळी आहे, साधक साधन आणि साध्य साध्यापर्यंत जाऊन पोहोचतात. मग ते साधन कसं आहे, कोणतं आहे? पहिल्या चरणामध्ये कृष्ण कृष्ण कृष्ण
कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. कंठातून जर ते कृष्ण नावाचा मणी अर्थातच भगवंताचं नामस्मरण आपण धारण केलं तर ते नामस्मरण आपल्याला त्या परमात्म्यापर्यंत नेऊन पोहोचवते. त्याचंच नाव काला आहे. हरिनामाचा खिचडी काला आणि प्रेमे मोहिला. काला कधीही एका पदार्थाचा होत नाही. एकापेक्षा अनेक पदार्थ, जास्तीत जास्त किमान शीतल किती पदार्थ? किमान 2 पदार्थ. 2 पदार्थ जर एकत्र आले अर्थातच भजन आणि प्रेम हे जर एकत्र आलं तर तेच भगवंताच्या स्वरूपापर्यंत नेऊन पोहोचू शकते. त्याचं नाव काला. विठाला 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 विठाला. परंतु त्या प्रसन्नते करता, त्या साक्षात्कारा करता अंतःकरणातलंच नामस्मरण पाहिजे. बिना प्रेमाचं परमार्थ, बिना प्रेमाची भक्ती फलद्रूप होत नाही. बिना प्रेमाची भक्ती वांज आहे. विठाला विठाला विठाला. प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोती. जिव्हाळा असला, स्नेह असलं, आत्मीयता असली तरच माणूस तिथे ते उन्हात हिंडायला येते. जिव्हाळा असला, स्नेह असलं, आत्मीयता असली, प्रेम असलं तरच तिथं माणसाचा जीव लागतो. जिला नांदायचंच नाही का, नाही समजलं? नाही, जिला नांदायचंच नाही तिला काही देऊन बघा तिच्या मनालाच येत नाही. आणि जिला नांदायचंय का ती कशी नांदती? गरिबीत, श्रीमंतीत, सुखात, दुःखात, अडचणीत, अनंत अडचणी जरी असल्या ती नांदतीच. आणि नांदायचंच नसल्यावर ती सातकर काका म्हणायचे नि नांदीला 17 बुद्ध्या. विठाला विठाला. म्हणजे हे शब्दच गावंढळ वाटला तरी ते आहेच तसा. तर त्याला मी काय करू? माझा थोडा आहे ते. नांदायचंच नाही ना, तुम्ही किती बळजबरी केली तर काय होते? काही जरी करून बघितलं तर काय होते? तसं ज्याच्या अंतःकरणामध्ये स्नेहच नाही का, आत्मीयताच नाही का, प्रेमच नाही का, त्याचा परमार्थ परमात्म्यापर्यंत जाऊच शकत नाही. विठाला विठाला विठाला. आणि म्हणून तर ह्या साधू संतांचं म्हणणं आहे प्रेमे मोहिला काला. फक्त कशावर अवलंबून आहे? प्रेमावर. प्रेम हे पातळपणाचं लक्षण आहे. प्रेम उत्पन्न झालं की डोळ्याला धारा लागतात. देवाविषयी होऊ द्या का साधू संताविषयी होऊ द्या का घरातल्या माणसाविषयी होऊ द्या, धड भरून येते. कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे हृदयी प्रगटे राम रूप. हृदयी प्रगटे राम रूप. कंठी प्रेम दाटे नयनी नीरलोटे हृदयी प्रगटे. एखादा मनुष्य गुजरला ना त्याचे नातेवाईकच का रडतात? बाकीचे आलेल्या पसाऱ्यानं रडाव ना, जरा जरा रडू लागाव. माणूस म्हणतो ना एकमेका सहाय्य करू. सहकार्य करायचं त्याला. काय झालं? रडायचं का? मग रडायला सुरू करायचं. नाही रडत. त्याचे नातेवाईकच का रडतात? तर नातेवाईकाचं स्नेह असतं. त्या नातेवाईकाला तो आपला वाटतो आणि मग त्याचं धड भरून येते. मन मन आईशी कळवळ्याची म्हणायचे आईशी कळवळ्याची. आपल्याजवळ फ्रीडम आहे. आईशी कळवळ्याची करी लाभा. आत्मीयता त्या नात्यामध्ये दडलेली असते, तेच रडतात. विठाला विठाला विठाला. आता एका मारवाड्याला कोणीच नव्हतं. गावात मारवाडी होती, शेठजी. लेकरू बाळ नव्हतं. बायको होती तर बायको मरून गेली. शेठजी गावात देव माणूस होता. सगळ्याला गीता शिकवली, हरिपाठ पाठ करून घेतला. गावाला सगळी काकाजी 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 गावालाच वाटायचं. काकाजी गुजरले. काकाजीजवळ 10-20 लाख रुपये होते. ते लोकांजवळ काही बँकेत काही सगळे लोक म्हणजे अरे कोणा चोरा चिलट्याच्या हवाली करायचे. मग काकाजीची अंतविधी चांगली करू बोलली. आता काकाजीची अंतविधी चांगली करायची. एक जण म्हणलं वा आमच्या सोयरीच्या त्या चंदनाचे झाडं आहेत, मला त्यात विकत आणायचे. म्हणले 5-50 हजार रुपये लागते, द्या. लाख रुपये घेऊन जाय म्हणले. पण सरकारी बाबळीत जाळायचं चंदन, येड्या बाबळीत जाळायचं सरपण आणायचं
चंदन एक जण म्हणलं आमच्या सोयऱ्याच्या इकडे एक पालखीला नंबर 1 करते माणूस, 10,000 रुपये घेतले, हे 20 घे, त्याला गाडी करून आण. यायला कुठं घरून द्यायचे, आणले पैसे पटापट पटापट. एक जण म्हणलं बाबा चांगलं सगळं करायचं म्हणल्यावर हे अमुक लागते तमुक लागते, कशाला म्हणलं राख केलं डिझेलन करडीन हे जाळायचं. मग कशा जाळायचे, तुपच. ते बी शंकरीत गायचं नको म्हणलं, गावरान गायचं तूप मी आणतो म्हणलं, आमच्या पाहुण्याच्या इथे ₹1,00,000 द्या. 1.5 लाख नाही म्हणले, मला द्यायचेत का त्याला. वचनम किम दरिद्रता, बोलण्यात दारिद्र्य कशाला दाखवताय, बोलण्यात तरी मोठेपणा दाखवा. विठाला विठाला. अशी अंतविधीची जय्यत तयारी झाली. एक जण म्हणला, अरे बाई हे सगळं एवढा सज्जन माणूस होता म्हणला, गावगावचे भजनी बोलवा की रे म्हणला, आणि कशाला टेम्पून बोलवायचेत म्हणला, उन्हातानाचं AC गाड्या पाठवा म्हणला सगळ्याला, स्कॉर्पिओ घरून द्यायचं का. त्या एक स्कॉर्पिओवाल्याला एक बाबाराव बोलीला स्कॉर्पिओवाल्याला, त्याला म्हणले 50 स्कॉर्पिओचे पैसे किती म्हणला, 5,000ला एक देऊन टाकले त्याला. हे 6,000 तुला वरचे 1,000 खर्च. सगळ्या गाड्या भजनी गावगावचे टाळ दन 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 वारी भरल्यासारखी. अशी जय्यत अंतविधीची तयारी झाली, पण अंतविधीसारखं वाटच नाही गेलं. मग त्याच्यामध्ये रसच नव्हता. मग एक जण म्हणला, अरे सगळं झालं पण रडाय कोणी नाही की. मग कोणीच नव्हतं त्या शेडजीला. ह्या 10-20 बाया मालेगावकराच्या शेतामध्ये खुरपायला जाऊ लागले. मावशी थांबा थांबा, कुठं चालले म्हणले, मालेगावकराच्या शेतात खुरपाय चालत नाही. म्हणले काय रोज आहे, काय किती रोज आहे, नाही जास्त म्हण नका, हां लय बकळ म्हणायचं नाही. मी एक दिवशी म्हणलो, त्या गावात होता 100, मी म्हणलो 150, दुसऱ्या दिवशी 150च पडलं. महाराज म्हणले, म्हणते सगळे शेतकरी महानावान 200 रुपये रोज म्हणले. आहो त्याच्यापेक्षा आम्ही दुप्पट देतो म्हणले, आमचं कामच थोडा वेळ दिवसभर नाही, काय नाही, आम्ही तुम्हाला 250 रुपये देतो, 500 रुपये देतो, आमचं काम वेगळं आहे. म्हणले तुम्ही एवढं आम्हाला पैसे देताय, काम काय करायचं आहे. काय नाही म्हणले, आमच्या गावातले शेडजी गुजरलेत, त्याच्या मड्यापुढी जरासं रडायचं. रडणं तर बाईच्या जातीला आधीच आवडत आहे. काही झालं रडलं की मिटलं, शस्त्रच आहे ते रडणं. रडणं का आहे, ढाल आहे. त्या ज्या 10-20 जणी आल्या सगळ्या रामकिशनरावासारख्या चौकून बसल्या अशा त्या म्हाताऱ्याच्या. जे गळा काढलाय पांढरी 4ला लागल्या रडायला. आणि मग ज्यानं आणल्या होत्या महिला मंडळ, ते म्हणलं चला आता कशी मातीला मजा आली म्हणलं. इतकं वसवस लागू लागलं म्हणलं, आधी कर्मच नाही गेलं. जे बाहेर गौरायला आवाज आला, एक जण म्हणला इतक्या रडायल्यात म्हणजे काय असून, एकदा मध्ये जाऊन पाहतो. येऊन पाहिलं, एकीच्याही डोळ्याला धारा लागलेल्या. मुले घातले रडाया, नाही आसू आणि सासाईता आल्यात म्हण नको. म्हणून लागलं सासूसाठी रडी असून नसलेलाच कुठं नाही याला कोणी सांगितलं. मी म्हणणं गेलो, तू म्हणल्यामुळे म्हणलं लागलं. पैशानं लावलेल्या रोजकरणी शब्द बारकाई नायक त्या शेठजीच्या जवळ बसल्या, रडल्या, डोळ्याला धारा लागल्या का? का लागल्या नाही? शेठजीचं त्यांचं नातं नाही. रडू कधी येते, आपलेपणा असेल तर, आत्मीयता असेल तर. तसं परमात्म्याविषयी ज्या दिवशी आपल्याला आत्मीयता प्रगट झाली, त्या दिवशी स्नेह वाढीस लागलं, त्या दिवशी तो परमात्मा आपला वाटतो. ज्या दिवशी आपला वाटलो, त्या दिवशी त्या देवाकडं माणूस झडझडून जाते, आणि त्या झडझडून गेलेल्या परमात्म्याच्या स्वरूपाशी एकरूप होते. आणि त्या एकरूपते करता लागणारं साधन म्हणजे कंठी धरिला कृष्ण म्हणे. कंठातलं नामस्मरण परमात्म्यापर्यंत नेऊन पोचवते. विठाला 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 विठाला. आणि मग ते कंठातलं नामस्मरण म्हणजे गळी उतरलेलं भजन. कोणतं भजन? आता तुम्ही सगळे शेतकरी आहात. ज्वारीची आता सुकी झाली. ज्वारी पेरताना टिपणीनच का पेरली गाडगे साहेब? ज्वारी टिपणीनच का पेरली?
खोलीला जावं आणि खाली खोलीला गेले की ओलं आहे, ओलीला गेलं की काय होतंय मग ते हा खोली ओली पडे बीज तरी हाता लागे निज, तरी हाता लागे निज, तरी हाता लागे निज. खोली ओली बीज, हाती हाता लागे निज, तरी हाता लागे निज. खोली ओली पडे बीज तरी हाता लागे नीच. खोलीला बीज पडलं तरच त्याची ज्वारी निघते. तसं परमार्थ ओठात नाही, परमार्थाची खोली आणि परमार्थाचा ओलावा हा कंठात आहे. आणि ज्या दिवशी कंठातून भजनाला सुरुवात झाली त्या दिवशी ते भजन परमात्म्यापर्यंत पोहोचते. आणि त्याला म्हणतात कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. आणि तसं जर भजन ज्याच्या गळी उतरले तर त्याचा फायदा काय? अवघा जनी प्रकाश. दोन फायदे आहेत. एक पहिला फायदा अवघा जनी प्रकाश. अवघा म्हणजे सर्वत्र जगतामध्ये, प्रकाश म्हणजे कीर्ती होते, त्याची काय होती. पण दुसरा एक अर्थ असा आहे, अवघा म्हणजे जगतामध्ये सगळीकडे. प्रकाश या शब्दाचा सरळ अर्थ आहे ज्ञान. प्रकाश या शब्दाचा अर्थ आहे उजेड. उजेड या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. ज्ञान या शब्दाचा अर्थ आहे देव. म्हणजे या भजन करणाऱ्याला जगतामध्ये देवा व्यतिरिक्त काही दुसरं दिसत नाही. आणि त्याचं नाव कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. भगवंताचं भजन केलं जगतामध्ये त्याला विश्वरूप दर्शन होते. म्हणजे अर्थातच सगळीकडे ईश्वराची अनुभूती येते. आणि ज्या दिवशी जगतामध्ये ईश्वराची अनुभूती आली त्या दिवशी परमार्थाचा कळस निघाला. विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. काल्याचं कीर्तन आहे. भगवान श्रीकृष्ण गोकुळात प्रगट झाले. गवळणी गोपाळ गाई त्यांच्याकरता अनेक प्रकारच्या लीला केल्या. दहीदूध तुपलोनी खाऊ घातलं. उरलेल्या वेळात खेळ खेळले. शिदुऱ्या जमा केल्या. शिदुरीचा काला गोपाळांना वाटप केला. आपल्यालाही मिळणार आहे. शांतता बाळगा. 11:30 वाजले. थोडे परी म्हणजे जास्तीचं मी पहिलेच बोललो होतो. आमच्याकडे एक फार मोठे कीर्तनकार होणे ज्ञानेश्वर माऊली ठाकूरबुवा दैटणेकर. त्यांचा एकच शब्द असायचा, कीर्तन अर्धा तास करायचे आणि मग म्हणायचे आता जास्तीचा काही विस्तार करता येणार नाही, महाराज आलेत. मी गेलो की सोडून द्यायचे नाही का. दमपुरीत पोरडात होय रामकिशनराव. हे रामकिशनराव माझ्यासोबत 15 वर्ष झालं. गाडीत होते. कॅशियर आहे. आडवी रेग नाही वाटत आहे. मग आता हिशोबाला पक्का. कधी काही कुठं 1 रुपयाला बाटलेलं नाही. फक्त हे जे माझं बोलणं आहे ना हे लाडाचं आहे. कशाचं बोलणं आहे? लाडाचं. त्याला बोलल्याशिवाय करमत नाही. म्हणून त्याला विठ्ठल महाराजाला दुसऱ्याला बोललं ना म्हणजे याचा अर्थ बाकीचे लाडके नाहीत. नाही दात बसविल ते म्हणजे चोरांनी नेली दात. काय सांगा तुम्हाला, चोर बी कसा मुळावर. दुसरं काही न्यावं का? अय म्हणजे भाऊ दात चोरणारे ऐकले का लोक? तुम्ही चोर तरी ऐकले का तुम्ही? आता चला बघू पुढापासून काय अडचण नाही. आमच्या कृष्णा महाराजांनी अधिक मासामध्ये कार्यक्रम ठरवला. इथं बरेच लोक मला आले होते मागायला जागा. मी म्हणलो आमच्या घरचाच कार्यक्रम. ह्यालाही फोन करू लागले. फोन ह्याला म्हणलं कधी ठेवायचं तेव्हा ठेवा. मग त्या नादा 2-3 सप्तेवाले म्हणल्यावर तारीख तरी जाहीर करा. ह्याची तारीख झाली जाहीर आणि त्याचं एकच आलं. ते म्हणले आता पुढं ढकलले त्यांनी. येईल त्या पुढच्या त्या वद्यामध्ये करतील. पण हे इथं या भूमीमध्ये एक ताडपांगरीच्या मंडळी कुठे गेली? ताडपांगरीच्या होता की आता? ताडपांगरीचे होते ना आता. रामचंद्र होता. हे निवर्ती महाराजाचं आहे. ह्यांनी एक सप्ताह केला. मग करा म्हणलं. आता कृष्णा महाराज म्हणजे मला करायचं. मी लई उत्तम. कोणाला देईन म्हणलं. काय अडचण नाही म्हणलं. सगळं आहे का नाही. उगं कोणाच्या दारात जाता काहीच अडचण नाही. सुखरूप तुमचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. सुखरूप आपण सर्व गावापर्यंत जा. महाप्रसादाची तयारी झालेली आहे. मग मी कशाला वाढू बाबा. आता आपल्याला सर्वांना इथं आलेल्या सहकार्य करणाऱ्याला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम